8th math, 4th chapter altitudes and medians. altitude म्हणजे शिरोलंब आणि medians म्हणजे मध्यगा of triangle म्हणजे त्रिकोणाचा शिरोलंब आणि मध्यगा. Today we are going to solve the practice set number 4.1. आज आपण सराव संच प्रॅक्टिस सेट म्हणजे सराव संच 4.1 4.1 सोडवणार आहोत. सी हियर. आता बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे. फर्स्ट क्वेश्चन इन ट्रायंगल LMN. ट्रायंगल LMN आहे. ट्रायंगल LM. इन ट्रायंगल LM म्हणजे त्रिकोण LMN मध्ये इन म्हणजे मध्ये. इन ट्रायंगल LMN म्हणजे त्रिकोण LMN मध्ये डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड. डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय? शिरोलंब. अल्टिट्यूड काय? अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब. डॅश डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश डॅश इज अन मीडियन. मीडियन म्हणजे मध्यगा. आता मला सांगा शिरोलंब कशाला? या आकृतीमध्ये त्रिकोण LMN मध्ये डॅश डॅश इज अल्टिट्यूड आणि डॅश डॅश इज मल्टिट्यूड. डॅश डॅश इज अल्टिट्यूड आणि डॅश डॅश इज मीडियन. आता मला सांगा त्रिकोणाचा शिरोबिंदू. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणतो आपण? त्रिकोणाचा शिरोलंब. त्रिकोणाचा शिरोलंब. लक्षात का? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू ह्याला काय म्हणतो आपण? मीडियन म्हणजे मध्यगा म्हणतो. लक्षात कसं लिहायचं? द perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. Perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणायचं? त्रिकोणाचा शिरोलंब म्हणायचं. म्हणजे दिस इज अ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि सम्मुख बाजू त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून सम्मुख बाजूवर काढलेल्या ह्या लंब रेषाखंडाला काय म्हणतो आपण? अल्टिट्यूड म्हणतो. काय? सिगमेंट LX इज अन अल्टिट्यूड. म्हणजे काय येते? सिगमेंट X म्हणजेच रेषाखंड LX त्यालाच काय म्हणतो? रेख LX. लक्षात का? segment LX और रेख LX is an altitude. समजला का? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण? मीडियन म्हणजे मध्यगा म्हणतो. बघा हे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण? मध्यगा. म्हणजे ही काय आहे? मीडियन. मीडियन म्हणजे मध्यगा. मीडियन म्हणजे मध्यगा. म्हणजे काय? सिगमेंट LY इज अन मीडियन. रेख LY हा काय आहे? मध्यगा. सिगमेंट LY किंवा रेख LY हा काय आहे? मीडियन. समजला का? आता हा पहिला प्रश्न. आता आपल्याला दुसरा प्रश्न बघायचा आहे. Question 2. Draw an acute angle triangle PQR. Acute म्हणजे लघुकोन त्रिकोण. Acute म्हणजे लघुकोन angled triangle म्हणजे लघुकोन त्रिकोण PQR काढा म्हणला. ड्रॉ म्हणजे काढा. An acute angled triangle PQR म्हणजे त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण काढा. आणि ड्रॉ म्हणजे काढा. ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे शिरोलंब काढा. अल्टिट्यूड म्हणजे याचे शिरोलंब काढा. नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ॲज ओ. त्या तिन्ही शिरोलंब काढल्यानंतर त्याच्या कॉन्करन्स म्हणजे त्याच्या संपात बिंदूला ओ नाव द्या. आता तुम्हाला माहित आहे ज्या त्रिकोणाचे तीनही कोण कसे असतात? लघुकोन असतात. त्याला काय म्हणायचं? ॲक्यूट. ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल आर ॲक्यूट अँगल. दिस ट्रायंगल इज कॉल्ड ॲक्यूट ट्रायंगल. म्हणजेच काय? ज्या त्रिकोणाचे कोण लघुकोन त्रिकोण असतात त्याला काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. आता बघायचं हे काय? करू आपण ट्रायंगल काढू. दिस इज अ ट्रायंगल. ट्रायंगल इज कॉल्ड ॲक्यूट ट्रायंगल. म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचे कोण लघुकोन त्रिकोण असतात त्याला काय म्हणायचं? ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. आता बघायचं हे काय? करू आपण ट्रायंगल काढू. दिस इज अ
QR. दिस इज अ QR बेस. आता आपण काय करायचं, विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर, with the help of protractor, this is a protractor. With the help of protractor आपण काय करू, ह्या कोनमापकाच्या सहाय्याने acute angle triangle PQR म्हणजे लघुकोन त्रिकोण काढू. आता ज्या त्रिकोणातील तीनही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. मग आता आपण काय करू, लघुकोन म्हणजे ज्या कोनाचं माप 90 अंशापेक्षा लहान असतं त्या लघुकोन त्रिकोण म्हणायचं. आता बघा ह्याचं किती घेऊ आपण, ह्याचा समजा 50 अंश. बघा इथे the center of this protractor put on the cube and on the right side 0 10 calculate 0 10 20 30 40 50 50 is the acute angle. They join this point. This is a 50 angled, and here also we are going to draw an angle, acute angle म्हणजे लघुकोन करायचे सुद्धा. आता इथे आपण हाईट सुद्धा किती काढू, आपण 60 अंश काढू. 0 10 20 30 40 50 and 60. इथे 60 काढू. किती, हा 60 अंशाचा. आता हा 60 अंशाचा कोन, हा किती अंशाचा कोन आहे, 60 अंशाचा अँगल म्हणजे, आणि हा 50 अंशाचा अँगल आहे. आता हे आपण एकमेकाला जोडू. आता मला सांगा इथं जो बिंदू येतो तो कोणता येतो, P येतो. हा जो बिंदू येतो तो हा काय, P आहे, व्हर्टेक्स आहे P. आता मला ह्याचं सांगा 50 अंश आहे, ह्याचं 50 अंश. द ॲडिशन सम ऑफ द थ्री अँगल ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180 अंश. मग याचं 50 अंश आहे, 60 अंश आहे, किती झालं 110 अंश, किती झालं 110 अंश. याचं माप किती येणार, 70 अंश आलंच पाहिजे, कारण त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 180. 50 आणि 60 110 आलं, मग याचं माप किती आलं पाहिजे, 70 अंश आलं पाहिजे. चला मोजू आपण, 70 अंश ते का पाहू आपण. Put the center of the protractor on the point P, vertex P, and read. See here, read 0, 10, 20, 30, 40, 50, 60 and 7. आला काय 7 म्हणजे याचं माप किती आलं, 70. आता पहा हा त्रिकोणातील तीनही कोन कसे आहेत, ते लघुकोन आहेत. म्हणून या त्रिकोणाला काय म्हणायचं, acute angle triangle PQR. All angle are acute angle, so this triangle PQR called acute angle triangle PQR. त्रिकोण PQR चे तीनही कोन कसे आहेत, ते लघुकोन आहे. म्हणून या त्रिकोणाला काय म्हणलो आपण, acute angle triangle PQR म्हणजे लघुकोन त्रिकोण PQR. आता काय म्हणले आपण, काय केलं, ड्रॉ अन acute angle triangle PQR. आपण लघुकोन त्रिकोण काढला, तुम्ही सुद्धा काढायचा. आता काय म्हणले बघा, ड्रॉ म्हणजे काढा, ऑल इट्स अल्टिट्यूड शिरोलंब काढा. नेम द पॉइंट ऑफ कॉन्करन्स, कॉन्करन्स म्हणजे संपात बिंदूला नाव काय द्या, संपात बिंदूला नाव काय द्या, ओ द्या. तर तुम्हाला माहित आहे अल्टिट्यूड कशाला म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हणायचा. The perpendicular segment drawn from this vertex of triangle on its opposite side is called altitude. The perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणायचं, शिरोलंब म्हणायचं. मग आता हा शिरोलंब कशाच्या सहाय्याने काढायचा आपल्याला, सेट स्क्वेअर म्हणजे गुण्याच्या सहाय्याने काढायचा. इथे किती अंशाचा कोणाला पाहिजे, 90 अंश कोणाला पाहिजे. या समोरच्या बाजूवर 90 अंश कोणाला पाहिजे, तो शिरोबिंदूतून आला पाहिजे. लक्षात का, शिरोबिंदूतून येणारा रेषाखंड समोरच्या बाजूवर इथं काटकोन केला पाहिजे, तर राईट अँगल केला पाहिजे. मग आता इथं काय करायचं पहा, सी आता पाहिजे. आता सेट स्क्वेअर हा कोणता, 45 डिग्री 45 डिग्री, आणि हा कोणता 90 डिग्रीचा सेट स्क्वेअर आहे.
45 45 आणि 90 डिग्री. मग आता इथं काय 90 अंशचा कोण आहे. मग आता ह्या त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणार रेषा अशी काढायची तिथे 90 अंश केला पाहिजे. बघा आला काय इथं 90 अंश आला आणि हा शिरोबिंदूतून जातो का. बघा ह्या व्हर्टेक्स मधून जाणार रेषा इथे किती करते. ह्या समोरच्या बाजूवर 90 अंशचा कोन करते म्हणजे राईट अँगल करते. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारी समोरच्या बाजूवर लंब म्हणजे 90 अंशचा कोन करणारी 90 अँगल करणारी या रेषाखंडाला आपण काय म्हणतो. दिस इज व्हर्टेक्स आणि इथे किती आला 90 अंशाचा कोन आला. आला का नाही. 90 अंशाचा कोन त्याला काय नाव देऊ आपण आता. येस नाव. Segment PS is the altitude of triangle PQR on base to bar. म्हणजे रेख PS इथे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारी आणि त्रिकोणाच्या सम्मुख बाजूवर इथे 90 अंशचा कोन करणारे रेषाखंडाला काय म्हणायचं. अल्टिट्यूड म्हणजे शुक्लंब. म्हणजे त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणारी आणि सम्मुख बाजूवर लंब रेषाखंडाला काय म्हणायचं. शुक्लंब म्हणायचं. The perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. आता याच पद्धतीने आपल्याला या शिरोबिंदूतून सुद्धा त्याच्या सम्मुख बाजूवर काय करायचं असा अल्टिट्यूड काढायचा. आता इथं 90 अंश कुठे आला पाहिजे. इथं आला पाहिजे. 90 अंश कुठे आला पाहिजे. इथं आला पाहिजे. आता हे जरा त्रिकोण मोठा झाला. आता इथं आपण असं करू ह्याच्यावर सोडू. बघा इथे 90 अंश इथे किती झाला पाहिजे 90 अंश झाला पाहिजे आणि कुठून आला पाहिजे. च्या शिरोबिंदू व्हर्टेक्स मधून आला पाहिजे. पाहिजे त्या व्हर्टेक्स मधून येणार आणि हे इथंच 90 अंशाचा त्रिकोण करणाऱ्याला काय म्हणतो आपण. इथं काय झालं 90 अंशाचा झाला. लक्षात त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्याचा शिरोबिंदू म्हणायचं. The perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. म्हणजे हा काय झाला टी नाव दिलं. yes t rt is altitude of triangle. आता आपल्याला हा जो आहे इथं कमी पडतो. इथं काय पडतो असा कमी पडतो. बघा आता इथं असा 90 अंश होण्यासाठी तर कमी पडतो. आपण काय करू दुसरा सेट करू. दुसरा सेट सी दिस इज 30 60 90 सेट स्क्वेअर. हा कोणता आहे 30 60 90 अंशाचा सेट स्क्वेअर म्हणजे गुन्हा. आता मला सांगा इथं त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणायचं शिरोलंब म्हणायचं. बघा बघा इथं 90 अंश होतो का पहा. लक्ष द्या. इथं तिथून शिरोबिंदूतून गेले पाहिजे आणि समोरच्या बाजूवर इथं 90 अंश झाला पाहिजे. बरोबर हे बरोबर इथं आला. त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून जाणाऱ्या आणि त्याच्या सम्मुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला काय म्हणायचं शिरोलंब म्हणायचं. The perpendicular segment drawn from the vertex of triangle on its opposite side is called altitude. मला काय म्हणू आता बघा segment QU is altitude, segment RT is altitude, segment PS is altitude, and all these three altitude आर कॉन्करन्स म्हणजे एकाच बिंदूतून गेले. बघा म्हणजे शिरोलंब PS शिरोलंब QU आणि शिरोलंब RT एकाच बिंदूतून गेले. म्हणजे एक संपाती आहेत. ऑल थ्री अल्टिट्यूड ऑफ ट्रायंगल PQR आर कॉन्करन्स. आणि कॉन्करन्स म्हणजे संपात आहेत एकाच बिंदूतून गेले. त्याला काय म्हणतो आपण कॉन्करन्स म्हणजे संपात बिंदू म्हणतो. आणि त्याला काय नाव दिलं आपण ओच म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण सेंट्रॉइड. त्यालाच काय म्हणतो मध्यगा संपात. त्याला काय म्हणतो आपण मध्यगा
संपात. लक्षात आपलं हे काय शिरोलंब लंब संपात बिंदू, यालाच काय म्हणतो आपण, लंब संपात सेंट्रॉइड्स. ह्याला काय लंब संपात बिंदू म्हणतो. मला समजलं का? आपण काय केला, त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण काढला आणि ह्या सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपण शिरोलंब काढले आणि ते तीनही शिरोलंब कशी एक संपाती असतात त्याला ओ नाव दिलं. We draw acute angular triangle PQR. We draw with the help of set square the all altitudes, and all altitudes of triangle PQR are concurrent, and the point of concurrence is called a centroids. म्हणजे लंब संपात म्हणायचं शून्य ओ नाव दिलं. लक्षात का? ह्या पद्धतीने तुम्ही काढा. आता बघा आपल्याला तिसरा प्रश्न सुरू आपण, ड्रॉ अन अँगल ऑब्टूज अँगल ट्रायंगल ST. ऑब्टूज म्हणजे विशाल कोन त्रिकोण काढा म्हणतात. काय म्हणते आपल्याला, विशाल कोन त्रिकोण काढा म्हणतात. आणि ड्रॉ इट्स मीडियन, मीडियन्स म्हणजे मध्यगा काढा म्हणतात. मीडियन्स म्हणजे मध्यगा काढा. लक्षात. आणि शो द सेंट्रॉइड, सेंट्रॉइड्स म्हणजे याचं काय काढा म्हणले, मध्यगा संपात काढा. मध्यगा संपात काढायचा आहे. लक्षात कसं करायचं आता पाहू. आधी काय करायचं, ड्रॉ अप टू द अँगल ट्रायंगल SQ म्हणजे विशाल कोन त्रिकोण. कशाला मला सांगायचं, ज्या त्रिकोणामध्ये एक कोन विशाल कोन असतो त्याला म्हणायचं विशाल कोन त्रिकोण. द ट्रायंगल इन व्हिच one angle is up to the angle is called up to the angle triangle. आता काय करायचं आपल्याला, विशाल कोन त्रिकोण STU काढायचा. आधी काय करू आपण, आधी बेस घेऊ TU. आधी काय करू, बेस TU घेऊ. TU घेऊ. आता काय म्हणले, या त्रिकोणामध्ये एक कोन कसा पाहिजे, विशाल कोन पाहिजे. म्हणजे कोणता पाहिजे, अप टू द अँगल पाहिजे. म्हणजे किती, 90 अंशापेक्षा जास्त अंशाचा पाहिजे. एक कोन कसा पाहिजे, 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे, आणि 180 अंशापेक्षा कमी पाहिजे. म्हणजे हा कोणता आला, अप टू द अँगल. विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर वी आर गोइंग टू ड्रॉ अप टू द अँगल म्हणजे 90 पेक्षा जास्त, ग्रेटर दॅन 90 डिग्री. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, and this is a 110 angled up to the angle. किती काढला आपण, 110 अँगल काढू. हा किती आहे, 110 अँगल म्हणजे हा अप टू द अँगल आहे. आता हा काढू आपण, कितीचा काढू आपण, 40 चा काढू. कितीचा काढायचा आपल्याला, 40. 40 चा काढू आपण, 40 चा. आता 0, 10, 20, 30 आणि 40. 30 चा घेऊ आपण. कितीचा घ्यायचा आपल्याला, 30 चा. 30 चा अंगल काढू आपण. हा कितीचा अँगल आहे, 30 डिग्री. हा कितीचा अँगल आहे, 110 चा. मग आता सांगा, हा 30 डिग्रीचा अँगल आहे, हा 110 चा अँगल आहे. 110 आणि 30 झाले 140. म्हणजे हा किती पाहिजे, 50 अंशाचा कोन पाहिजे. म्हणजे कारण 40 अंशाचा कोन पाहिजे. 110 आणि 30 किती झालं, 140 अंश. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापात 180 अंश असते. म्हणजे ह्याचा किती आला पाहिजे, 40 अंशाला. वाटते का 40 बघा का, 40 बघा 40 किती आला, 40 डिग्री. त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती आली पाहिजे, 180 अंश. मग हा कोणता आला, STU. याचं नाव द्यायचं S. वी ड्रॉ अँगल
obtuse angle triangle. The triangle in which one angle is obtuse is called obtuse angle triangle. ज्या त्रिकोणामध्ये एक कोन 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे विशाल कोन असतो त्या त्रिकोणाला काय म्हणायचं? विशाल कोन त्रिकोणाचं. आणि कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 180. हा 110 अंश आणि 30 140 आणि 40 180 अंश. आता काय म्हणलंय? ड्रॉ इट्स मीडियन्स. मीडियन्स म्हणजे मला लक्षात का? त्रिकोणाचा शिरोबिंदू, त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू यांना जो रेषाखंडाला काय म्हणतो आपण? मध्यगा म्हणतो. The segment joining the vertex of triangle and the midpoint of opposite side is called median. आता हे मध्यबिंदू काढण्यासाठी काय करावं लागतं? आपल्याला बायसेक्टर काढावं लागतं. याचा काय काढावं लागतं आपल्याला? बायसेक्टर. आणि बायसेक्टर काढण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतोय? त्या कंपासचा उपयोग करावा लागतो. कशाचा उपयोग करावा लागतो आपल्याला? कंपासचा उपयोग करावा लागतो. त्याचा बायसेक्टर काढू, याचा मध्यबिंदू घेऊ. आता या कंपास मध्ये काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स ऑफ द साइड्स. आता बघा हे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आहे. आता इथे ठेवायचा हा आणि इकडे कसा चॉक मारायचा. मारला चॉक पुढे असता चॉक मारला. आता हेच अंतर कायम ठेवायचं आणि हे एस मधून चॉक मारायचा. एस वर ठेवायचा आणि हा असा चॉक मारायचा. आता हा कुठे बिंदू आला? इथे एक बिंदू आला, दोघांचा छेदन बिंदू आला दिसतो आर्क आणि हिता आर्क. आता हे दोन बिंदू काय करायचे? एकमेकाला जोडून घ्यायचे. एकमेकाला काय करायचं? जोडून घ्यायचं. दोन बिंदू एकमेकाला काय करायचे? जोडून घ्यायचे. त्यासाठी मोठी पट्टी पाहिजे आपल्याला. आता हा काय आला ह्याचा? की बायसेक्टर आला, म्हणजे हा काय? मिड पॉइंट आला. हा काय झाला? मिड पॉइंट. याला काय नाव देऊ? एस टी यू. याला व्ही नाव देऊ. आता त्रिकोणाचा व्हर्टेक्स आणि हा मिड पॉइंट यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतो आपण? मेडियन्स. याला काय म्हणतो आपण? मेडियन्स. हा काय झाला? मेडियन म्हणजे मध्यगा. आता लक्षात घ्या. आता ह्याच पद्धतीने ह्याचा आपण काय करू? म्हणजे ह्याचा काय? बायसेक्टर घेऊ, मग मिड पॉइंट घेऊ. आता इथे काय करायचं? अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं. घेतलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर. असं काय केलं आपण? चॉक मारलं, आर्क काढलं, पुन्हा इथंच घ्यायचं असं. घेतला. आता बघा हा एक पॉइंट आणि हा पॉइंट आहे, हे जोडायचे. आता मला सांगा हा काय झाला? याचा मिड पॉइंट झाला. कशाचा? या सम्मुख बाजूचा हा मिड पॉइंट झाला. एस टी याला काय नाव दिलं? व्ही नाव दिलं. याला डब्ल्यू. आता हा दोन काय करायचं? जोडायचं. त्रिकोणाचा शिरोबिंदू त्याच्या सम्मुख बाजूचा मध्यबिंदू याला काय म्हणायचं? मेडियन म्हणजे मध्यगा म्हणायचं. म्हणजे एस डब्ल्यू ही काय आहे? मेडियन म्हणजे मध्यगा आहे. आता हा काय करला आपण? बायसेक्टर केला, त्यामुळे आपण दोन समान भाग धरायचे. हा मध्यगा. हा काय झाली? की मध्यगा. लक्षात का? हा काय काढला आपण? बायसेक्टर केला, हा त्याचा मध्यबिंदू आहे. आता मला सांगा हे काय करू आपण? डॉट ने दाखवू. हे काय करू आपण? डॉट ने दाखवू, म्हणजे आपण लक्षात येते.
आता आपण ह्याचा काय करायचं, ते करायचं, बायसेक्टर करायचं. आता बघा ह्याचा बायसेक्टर इथला पॉइंट हा आणि हा सुद्धा इथला पॉइंट आला, म्हणजे इथं काय झालं, दिस इज अ बायसेक्टर आणि दिस इज अ मिड पॉइंट. इथे काय आपण व्ही नाव दिलं ह्याला काय नाव दिलं, व्ही नाव दिलं, डब्ल्यू आणि ह्याला काय नाव देऊ आपण एक्स. आता हा आणि हा काय करायचं, एकमेकांना जोडायचं. आता बघा आता मेडियन UX, मेडियन TV, मेडियन SW आर अ कॉन्करन्स, म्हणजे एकाच बिंदूतून गेले, म्हणजे तिन्ही मध्यगा UX, मध्यगा TV आणि मध्यगा SW एकाच बिंदूतून गेली आणि त्यालाच काय म्हणतो आपण, सेंट्रॉइड्स म्हणजेच G. त्यालाच काय म्हणतो, सेंट्रॉइड म्हणजे मध्यगा संपात म्हणतो. आणि शिरोलंबाची जी जेव्हा ऑल थ्री altitudes are concurrent and that points are called